प्रथमतः जिल्हा प्रशासनाचं आपण अभिनंदन केलं की असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे क्रिकेट स्टेडियम आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व्हायला लागलंय। तर या स्टेडियममुळे वास्तविक बघायला गेलं तर इथं पर्यटनचं वाढ होणार आहे, येथील रोजगार वाढणार आहेत, येथील जे आंतरराष्ट्रीय स्टेडियममुळे कोल्हापूरचं नाव जे आहे तर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणार आहे। तर त्या नावाच्या संदर्भात ह्या करवीर संस्थांच्या छत्रपती ज्या महाराणी ताराराणी होत्या तर त्यांचं नाव प्रामुख्याने देणं हे फार महत्त्वाचं आहे। त्याच पद्धतीने आपण त्यांना आणखीन एक नाव सुचवलेलं आहे की विनायक दामोदर सावरकर जे स्वातंत्र्य सेनानी होते तर त्यांचं एक नाव आपण सुचवलेलं आहे। आता जर का बघायला गेलं तर काही दिवसापूर्वी काही व्हिडिओ बाहेर पडायला लागलेत की नाही अमुक अमुक एका नेत्याचं नाव त्या स्टेडियमला देण्यात यावं। तर वास्तविक आम्ही त्या नावाला पण आम्ही विरोध करत नाही, परंतु छोट्याशा गॅलरीला जर काय त्या पद्धतीने त्यांचं नाव दिलं तर काय ते योग्य वाटेल। खरं पण करवीरच्या जर काही नगरीमध्ये असं आंतरराष्ट्रीय स्तराचं जर काही स्टेडियम येत असेल आणि करवीरचं नाव किंवा कोल्हापूरचं नाव जर काही जगभर जायचं झालं असेल किंवा इथला इतिहास जायचा झाला असेल तर छत्रपती ताराराणींचं नाव देणं हे योग्य ठरेल। जर काही या नावाला किंवा अशा कोणत्या गोष्टींना जर काही विरोध झाला तर करवीरची पूर्ण जनता ही रस्त्यावर आल्याशिवाय किंवा त्या ठिकाणी उग्र पद्धतीनं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। मी अभिजित पाटील, अखिल भारत हिंदू महासभेचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मी काम बघतो।